खामगांव शहर में नगर पालिका द्वारा की गई प्रॉपर्टी टैक्स वृद्धि के विरोध में नागरिक हक संरक्षण समिति ने करदाताओं की मदद के लिए कमर कस ली है। समिति द्वारा 9 फरवरी 2026 को नगर पालिका के मुख्य द्वार के सामने एक दिवसीय मार्गदर्शन कैंप का आयोजन किया गया है। समिति के ज्ञापन पर संज्ञान लेते हुए मुख्याधिकारी ने टैक्स आपत्ति दर्ज कराने की अवधि 7 दिन और बढ़ा दी है। कैंप का समय सुबह 11 बजे से शाम 4 बजे तक रखा गया है। कैंप में करदाताओं को आपत्ति दर्ज करने के लिए कानूनी आवेदन लीगल एप्लीकेशन के सैंपल उपलब्ध कराए जाएंगे। साथ ही आवेदन भरने में आने वाली दिक्कतों का समाधान भी किया जाएगा। नागरिक हक संरक्षण समिति के अध्यक्ष भिकाभाऊ रेठेकर और सचिव एडवोकेट तरुण मोहता ने उन सभी संपत्ति धारकों से इस कैंप में शामिल होने की अपील की है जिन्हें टैक्स वृद्धि के नोटिस मिले हैं और जिन्होंने अब तक अपनी आपत्ति दर्ज नहीं कराई है। उल्लेखनीय है कि इससे पूर्व समिति ने 17 सितंबर 2025 को भी इस मुद्दे पर धरना आंदोलन किया था। नमस्कार, मी नागरिक हक्क संरक्षण समितीचा अध्यक्ष भिकाजी रेठेकर। 17 सप्टेंबर 2025 रोजी सुद्धा आम्ही नगरपालिकेचे जे काही मागण्या होत्या मागण्यापैकी कर मूल्यांकन निश्चित करावं, चांगलं करावं याच्याकरता आम्ही एक दिवशी धरणे आंदोलन सुद्धा केलं होतं। त्यानंतर आता नवीन असेसमेंटचं जे नोटीस इश्यू झालेलं आहे खामगाव नगरपालिकेतर्फे, तर बऱ्याचशा नागरिकांचे आम्हाला फोन आलेले आहे, भेटलेले आहे की याच्यामध्ये कर आवाज वाढलेले आहे, योग्य पालन केलेलं नाही। तर त्याच्यात तथ्यसुद्धा आहे, कारण की असेसमेंट करते वेळेस स्थानिक नगरपालिकेचा ठरावसुद्धा घेणं आवश्यक असतो, तो या ठिकाणी घेतलेला दिसत नाही। आणि सर्वात महत्त्वाचा विषय आहे की नागपूर इथे माननीय उच्च न्यायालय खंडपीठ तिथे शेखर नागपाल यांनी महाराष्ट्र राज्य इथे रीट क्रमांक 2392/2017 रोजी याचिका दाखल केली होती। तर त्याचा निकाल 3/7/2019 रोजी आलेला आहे। त्याच्या स्पष्ट मंडलेल्या माननीय उच्च न्यायालयाने की असं कर वार्षिक कर जे मूल्य जे निर्धारण करावं लागतं तर खाजगी व्यक्ती किंवा खाजगी संस्थेतर्फे करता येत नाही असं स्पष्ट असताना सुद्धा या ठिकाणी प्रथम दर्शनी असं निदर्शनास आलेलं आहे की त्यांनी खाजगी संस्थेतर्फे केलेलं आहे। आणि याच्याचमुळे अशा ज्या बऱ्याचशा त्रुट्या त्यात राहिलेल्या आहे। आणि नोटीस देताना त्या नोटीसमध्ये काही उल्लेख नाही केलेला आहे की याच्यामध्ये वृक्ष कर किती आहे, शिक्षण कर किती आहे, अग्निशमन कर किती आहे, असा कुठलाही उल्लेख नाही केलेला। आणि घन कचरा किती ते पूर्ण उल्लेख नाही। ॲट ए टाईम आपलं त्यांनी नोटीस देऊन टाकले आणि बरोबर त्यांनी ते 6/2 तारीख देऊन टाकली होती, 6/2/26 रोजी। परंतु आम्ही तिथे जाऊन वस्तुस्थिती अवलोकन केलं असता वारंवार मी पाठपुरावासुद्धा केला नगरपालिकेमध्ये, तर असे निदर्शनास आलं आमच्या समितीच्या की जे त्यांनी तो तारीख जे आहे त्या तारखेच्या आत मला असं माहिती मिळाली की अजूनपर्यंतसुद्धा काही नोटिसा इश्यू करायच्या बाकी आहे। आणि मग आम्ही तो धागा धरून आम्ही स्वतः आमचे सचिव जे तरुणजी मोहता आणि मी तिथे गेलो। सन्माननीय अध्यक्ष नंतर मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली, त्यांना लेखी अर्ज दिला की हे एवढ्या वेळात होऊ शकत नाही। मग त्यांनी आमच्या याची दखल घेऊन 7 दिवसाची मुदतवाढ त्यांनी दिलेली आहे। तर त्या 7 दिवसाची मुदतवाढ दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। परंतु आणखी यावेळेस आम्ही थांबणार नाही समितीवाले असं की त्याच्यामध्ये जे काही नागरिकांच्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहे आणि ज्यांनी अजूनपर्यंत हरकत घेतली नसेल त्याकरता आम्ही नागरिक हक्क संरक्षण समितीतर्फे नगरपालिकेच्या मुख्य द्वारासमोर 9/2/2026 रोजी एक विहित कायदेशीर एक अर्ज परत आम्ही देणार आहे। त्या कायदेशीर ज्या अर्ज आहे तो दिल्यास आणखी आपल्याला तिथे भेट येईल, आपलं वजन वाढेल, आपल्या डॉक्युमेंटची ते चांगल्या तऱ्हेने देता येईल। त्याच्याकरता मी नागरिकांना तिथं मार्गदर्शन पण ठेवणार आहोत। तर मी आपल्या या सोशल मीडियाद्वारे मी त्यांना विनंती करतो सर्व खामगाव शहरातील मिळकत धारकांना की त्यांनी या आमच्या ज्या समितीच्या सेवेची संधी जरूर घ्यावं, आम्हाला संधी द्यावी, त्यांनी लाभ घ्यावा। 9/2/2026 रोजी एक दिवशी आमचा समितीचा कॅम्प राहील, त्याचे वेळ राहील 11 ते 4 या वाजेपर्यंत। आम्ही तुम्हाला निःशुल्क मार्गदर्शनसुद्धा करणार आहोत आणि ते नमुन्याचे अर्जसुद्धा आम्ही देणार आहे। त्या अर्जाची परतसुद्धा मी तुम्हाला देऊ इच्छितो। धन्यवाद। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।
श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।